नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2025 सालीच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा दोन अपडेट आपण घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरतीबाबतची जी मैदानी चाचणी आहे ही कोणत्या महिन्यात येणार आहे याबाबतची 100% खरी आणि 100% अपडेटेड अशी माहिती आपल्याकडे आली आहे. ती महत्त्वाची अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर एक अत्यंत महत्त्वाचा असा फॉर्म्युला जो आहे पोलीस भरती 2025 मध्ये तुमचं सिलेक्शन होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. 100% तुमचं जे सिलेक्शन आहे पोलीस भरती 2025 मध्ये शिपाई असेल त्याचबरोबर शिपाई चालक असेल बॅट्समन मध्ये होणार आहे याबाबतचे अपडेट देणार आहे. दोन्ही अपडेट अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि व्हिडिओ जो आहे अत्यंत इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा ठरणार आहे आणि या कारणामुळे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याचबरोबर नवीन असाल नोकर भरती या युट्यूब चॅनलवर तर आत्ताच लगेच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून अशा ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत पोलीस भरती असेल किंवा इतर भरती प्रक्रियेबाबतल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर सुरुवात करूयात व्हिडिओला. महाराष्ट्र पोलीस भरती 2025 सालीची जी सध्याची स्थिती आहे तर सध्या पाहिलं तर 7 डिसेंबर 2025 या अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख होती. 15,000 पेक्षा जास्त जागांसाठी 10 लाखापेक्षा जास्त अर्ज संपूर्ण राज्यभरात घटक निहाय आलेले आहेत आणि सध्या अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया पूर्णपणे बंद झालेली आहे. आता सगळ्या उमेदवारांचं लक्ष जे आहे मैदानी चाचणीची तयारी करण्याकडे आहे. त्याचबरोबर त्यांना जो काही वेळ मिळतोय मैदानी आणि लेखी दोन्हीची तयारी करण्याकडे त्यांचं लक्ष आहे. तर यामध्ये लक्ष जे ग्राउंड चाचण्यांवर आहे मैदानी चाचणीवर, ज्यामध्ये SIPF असेल, चालक असेल, बॅट्समन असेल, कारागृह शिपाई यासारखी पदे जी आहेत हे समाविष्ट आहेत. आणि हा अपडेट आपण का देतो प्रत्येक वेळेला दर दिवशी अपडेट का देतो, कारण पाहू शकता उमेदवारांना तयारीसाठी किती वेळ बाकी आहे, त्यांच्याकडे किती वेळ मिळणार आहे याचा अंदाज या व्हिडिओमधून त्यांना मिळतो. त्यामुळे या अपडेट ज्या आहेत दररोजच्या आपण देतो ह्या अत्यंत महत्त्वाच्या असतात. कारण पाहू शकता ग्राउंड जे आहे हे जिल्हानिहाय आणि अर्ज संख्येनुसार होईल. आपण बहुतांश वेळा सांगितलेलं आहे ज्या जिल्ह्यामध्ये जास्त अर्ज आहेत मुंबई पुणे त्यांची ग्राउंड जे आहे सगळ्यात लेट असेल आणि ज्या जिल्ह्यांमध्ये कमी अर्ज आहेत वाशिम असेल किंवा अकोला असेल त्यांची ग्राउंड ही लवकर होईल. तर यामध्ये सकाळ पेपरमध्ये ज्या बातम्या आल्या आहेत पोलीस भरती संदर्भातल्या त्या 70 ते 80% अचूक असतात. बेबी माझा असेल किंवा या बातम्या ज्या न्यूज चॅनल आहेत त्यांच्यामध्ये फेब्रुवारी हा महिना सांगितला होता त्या अचूक असतात. विश्वासा संदर्भ म्हणून ते वापरले जाऊ शकतात, त्याच्यावर तुम्ही जास्तीत जास्त विश्वास ठेवू शकता. तर मैदानी चाचणी जी आहे ग्राउंडचे तपशील आणि निकाल पद्धती आपण पाहूयात. सोलापूर शहर आणि ग्रामीण मध्ये 174 पदांसाठीची पोलीस शिपाई, सशस्त्र पोलीस, कारागृह शिपाई, चालक, बॅट्समन ही पदाची भरती आहे आणि फेब्रुवारीत मैदानी चाचण्या होण्यासाठी अपेक्षित आहे. तर सांगितले मी तुम्हाला तारीख, महिना कोणता असणार आहे. तर यामध्ये सोलापूर ग्रामीण सगळ्यात कमी जागा असलेली, तर सगळ्यात कमी म्हणजे मध्यम पद्धतीने फेब्रुवारी मध्ये येते, म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मैदानी चाचणी ही 100% सुरू होण्याची शक्यता आहे. तर इथे पाहिलं तर पाहू शकता घटक जे आहेत यामध्ये गोळाफेक, शॉर्टपुट आहे, 800 मीटर धावणे, 1600 मीटर धावणे. त्याचबरोबर गोळाफेकसाठीचे नियम जे आहेत पुरुषांसाठी 7.26 किलो वजनाचा गोळा 3 संधी असतात. सर्वोत्तम फेकीचे गुण जे आहेत हे मोजले जातात आणि महिलांसाठी 4 किलोचा गोळा. ते नवण्यासाठी किमान 50% गुण आवश्यक असतात आणि गुणवत्तेनुसार प्रत्येक पदासाठी 10 उमेदवार पुढे असतात. तर यामध्ये जर पाहिलं तर प्रक्रिया जी आहे पहिल्यांदा मैदानी चाचणी होईल तुमची, त्याच्यानंतर लेखी परीक्षा सगळ्या घटकांची एकाच वेळी होईल आणि अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. आणि हे ग्राउंड जे आहे हे जिल्हाधिकाऱ्यांच्या हाती असतं, ज्यामुळे पाहू शकता स्थानिक अर्ज संख्या, स्थानिक उमेदवारांनी किती अर्ज केलेत त्याच्यानुसार अवलंबून हे वेळ बदलू शकते, म्हणजे लवकर किंवा लेट हे होऊ शकतं. तर यामध्ये ग्राउंड पूर्वी ऍडमिट कार्ड तुमचा अपडेट नाही म्हणून उपलब्ध वेळेतच पूर्ण तयारी करा. जितका वेळ मिळेल तितकीच संधी रूपांतरित करा, म्हणजे जेवढा जास्त तुम्हाला वेळ मिळतोय त्या वेळेचं चांगल्या पद्धतीने वेळापत्रक बनवून तुम्हाला तयारी करणं आवश्यक आहे. आता ग्राउंड चाचण्या ज्या आहेत मैदानीसाठीच्या अपेक्षित वेळापत्रक हे कसं असेल तर पेपरनुसार फेब्रुवारीत मैदानी चाचण्या सुरू होण्याची शक्यता आहे. जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीत सुरुवात होऊ शकते. जानेवारीच्या शेवटी
किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरुवात होण्याची शक्यता आहे. प्रशिक्षणासाठीचं वेळापत्रक असेल पोलीस प्रशिक्षण केंद्रात मार्च 2026 पर्यंत नव्या उमेदवारांचे प्रशिक्षण संपेल, म्हणून तत्पूर्वी ग्राउंड पूर्ण होईल आणि जुलै पासून नव्या भरतीचे प्रशिक्षण होईल. म्हणजे निवड झालेलं जे प्रशिक्षण यामध्ये असतील पोलीस असतील त्यांचं प्रशिक्षण जुलै पासून सुरू होईल. जिल्हा प्राधान्य कुठे असेल तर जेथे जास्त अर्ज 10,000 प्लस असतील तेथे आधी ग्राउंड, कमी असलेले अर्ज शेवटी जिल्हे शेवटी असतील 8 ते 10 दिवसांमध्ये हे उरकले जातील असं सुद्धा होऊ शकतं. यामध्ये उदाहरण पाहू शकता, कमी अर्जांमुळे बॅट्समनसाठी 800 ते 900, वाशिम 1600, मुंबईमध्ये खूप जास्त आहेत, नवी मुंबई 600 प्लस, छत्रपती संभाजीनगर 800-900, गोंदिया 8,900, कमी असल्याने लवकर सोलापूर 800 ते 900 यांचं ग्राउंड आधी होऊ शकतं. जास्त अर्ज कुठे आहेत तर वाशिम पोलीस कॉन्स्टेबल 3300 प्लस टोकन आहेत. CP मुंबई तर वाशिमसाठी कमीच अर्ज आहेत, इथे थोडासा डेटा चुकलेला आहे. सगळ्यात जास्त CP मुंबईचे अर्ज आहेत, 2.5 लाखापेक्षा जास्त अर्ज, त्यामुळे यांची ग्राउंड मैदानी चाचणी हे एकदम शेवटी असेल. पाहिलं तर पाहू शकता बॅट्समन यवतमाळ सगळ्यात अगोदर यामध्ये मैदानी चाचणी होण्याची शक्यता आहे. अर्ज क्रमांक पाहिला तर 800 ते 900, लवकर कमी अर्जांमध्ये लवकर होऊ शकतं. बॅट्समन वाशिमसाठी 1600 प्लस यामध्ये अर्ज संख्या आहे, त्यामुळे सगळ्यात लवकर त्यांचे सुद्धा मैदानी चाचणी हे होऊ शकते. CP मुंबईसाठी 2.5 लाख प्लस अर्ज आहेत, 2.5 लाखापेक्षा जास्त, त्यामुळे शेवटी सगळ्यात शेवटी जास्त अर्ज असल्यामुळे शेवटी एकदम मुंबईची पोलीस भरतीसाठीची मैदानी चाचणी होण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये ही येण्याची शक्यता आहे, मार्च एप्रिलमध्ये. वाशिम कॉन्स्टेबलसाठी 3300 प्लस टोकन जो आहे 2600 प्लस आहे, त्यामुळे लवकर होऊ शकते. सोलापूर बॅट्समन सुद्धा 800 ते 900, त्यामुळे ही सुद्धा लवकर म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्येच येऊ शकते. उमेदवारांसाठी उपलब्ध वेळ कसा आहे तर अर्ज क्रमांकानुसार अंदाज लावला जाऊ शकतो. ज्यांचे अर्ज क्रमांक लवकर आहेत त्यांची लवकर असणार आहे, ज्यांचे शेवटी असतील त्यांची शेवटी मैदानी चाचणी घेतली जाईल. ग्राउंड सुरू झाल्यास कमी अर्ज जिल्ह्याआधी, जास्त अर्ज 10,000 ते 1 लाख, नंतर SRPF, बॅट्समन, कारागृह चालक एकत्र अशा पद्धतीने ही मैदानी चाचणी जी आहे ही घेतली जाण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वाचे अपडेट पोलीस भरतीबाबतच्या मैदानी चाचणीबाबतची सध्याचे अपडेट, दररोजचे अपडेट हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. एकदम फायनल किंवा चांगल्या पद्धतीची एक तारखा वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर सुद्धा अशाच पद्धतीने अपडेट पोलीस भरतीबाबतच्या आपण देणार आहोत. त्याचबरोबर पोलीस भरतीसाठीची तयारी करण्यासाठी सुद्धा प्रश्नपत्रिका असतील, त्याचबरोबर GK क्विज असतील, या सुद्धा आपण लवकरच देणार आहोत. तर अशा सगळ्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत पोलीस भरती किंवा इतर सगळ्या भरती प्रक्रियेबाबत मिळवण्यासाठी डोकर भरतीच्या चॅनलला